नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पुढील प्रश्न सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपण ऑलरेडी नाही का 150 पर्यंत आपण क्वेश्चन कव्हर केलेले आपल्या यूट्यूब चॅनलवर, तुम्ही बघू शकता तिथं. बघा, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? 51 प्रश्न 151. द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता आहेत. भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? भारतामध्ये नाही का 5 वर्षांनी नाही का पशुगणना केली जाते. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे? तर असं नाही का महात्मा गांधी यांनी म्हटले होते. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे JNPT, जे की आपल्या मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? बघा, कर्नाटक राज्यातील गिरसप्पाची धबधबा हा अतिशय महत्त्वाचा धबधबा हा शरावती नदीवर आहे, जे की कर्नाटकामध्ये आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? बघा, रक्तातील जे तांबडे पेशी असतात ना का, त्यांचा नाश होण्यामागचं जे आजाराचे जे लक्षण आहे ते मलेरिया आहे. पुढील प्रश्न, पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता आहे? तर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू जे आहे तो विश्वनाथ आनंद आहे. तर मित्रांनो, विश्वनाथ आनंद हे कोणत्या राज्यातील रहिवासी आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. प्रसिद्ध खेळाडू आहे तो आपल्या भारताचा. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे भुवनेश्वर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला राजकीय संघटना कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना जी आहे ते मुंबई असोसिएशन आहे. 1852 साली याची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास प्रकाशातील वातावरणातील डॅश डॅश असते. तर हे परिवर्तनाचा एक नियम आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? दुधाची जी शुद्धता आहे हे लॅक्टोमीटरने मोजली जाते. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहेत? तर याचं उत्तर आहे कलम 108. 108 नाही का संयुक्त अधिवेशनाची तरतूद घेण्यात आली आहे. पुसदच्या जंगलाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर पुसद या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व नाही का बापूजी यांनी केली. कोणत्या 2 ग्रहांना एकही उपग्रह नाहीत? बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना नाही का एकही उपग्रह नाही आहेत. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? हे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनात अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, आपण जे कव्हर करत आहोत. वातावरणात ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते 20.54% म्हणजे 20.9% असं म्हणायला काय हरकत नाही. पुढचा प्रश्न, 2000 मूल्याच्या नोटावर कोणाचे चित्र आहे? कोणते चित्र आहेत? तर मंगळयानचे चित्र आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या सूर्यप्रकाशाचे जीवनसत्व असे म्हणतात? तर व्हिटॅमिन डीला आपण सूर्यप्रकाशाचे जीवनसत्व असे म्हणतो. सुशिक्षित बेरोजगारीलाच डॅश डॅश बेरोजगारी असे म्हणतात. सुशिक्षित बेरोजगारीलाच पंढरपेशी असेही म्हणतात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव डिप्टी CEO असतात. भारताचे एकूण लोकसंख्येचे असलेले प्रमाण किती टक्के आहेत? 9.28. मित्रांनो, आपण जे आता प्रश्न क्रमांक जे 168 घेतला होता, सुशिक्षित बेरोजगार डॅश असे म्हणतात, याचा प्रश्नाचं उत्तर मी इथं पांढरपेशी हे उत्तर नाही त्याचा. सुशिक्षित बेरोजगार नाही का खुली बेरोजगार असंही म्हणतात. तिथं थोडीशी मिस्टेक झाली, तिथं करेक्शन करून घ्या तुम्ही. बघा, पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राचे भारताचे एकूण लोकसंख्येचे असलेले प्रमाण किती टक्के आहे? 9.28. आनंदवन हे कुष्ठरोगांसाठी काम करणारी संस्था ही कोणत्या जिल्ह्यात आहे? हे चंद्रपूरमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे? रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे यंग हिल्टन
याच्या समितीनुसार स्थापन करण्यात आले आहे. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहेत? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे हैदराबाद म्हणजे तेलंगणाची राजधानी इथे आहेत. पुढचा प्रश्न, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार हे परमवीर चक्र आहेत. पुढचा प्रश्न, उस्ताद बिस्मिल्ला खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ते शेनाई या वाद्याशी संबंधित आहे. उरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहेत? हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. पर्याय क्रमांक म्हणजे त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, कोणत्या झाडाला फ्लेम ट्री असे म्हणतात? गुलमोहर. गुलमोहर या झाडाला नाही का फ्लेम ट्री म्हणून ओळखला जातो. हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर नाही का मध्य प्रदेशमध्ये आहे. ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजले जाते? झूस. मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते आहे? तर ज्ञानप्रकाश. पुढील प्रश्न, पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिल्लार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. पुढील प्रश्न, रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? ल्युकेमिया. पुढील प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? यवतमाळ. आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते? कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहेत. हे पंचकोनी ताऱ्याच्या चिन्हाचे हे चिन्ह आहे महाराष्ट्र राज्य पोलिसाच्या ध्वजावर. लक्षात ठेवा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? हे महत्त्वाचं, हे डेट एकदम पाठ करून घ्या. महत्त्वाचा प्रश्न हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाही का 14 तळ्याचा सत्याग्रह नाही का 20 मार्च 1927 रोजी सुरू केला आहे. पुढचा प्रश्न, प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जातो? तर केशवसूत या नावाने ओळखले जाते त्यांना. पुढील प्रश्न, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? अनुताई वाघ. महाराष्ट्रातील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील नाही का नाशिक आणि सांगली हे 2 प्रमुख जिल्हे जे आहे नाही का द्राक्ष उत्पादनासाठी नाही का प्रसिद्ध आहेत. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे जे पंचायत समितीचे उपाध्यक्ष असतात. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? भारतात नाही का एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. अमोनियम क्लोराईड म्हणजे काय? तर नवसार. याचं नाव दुसरं आहे अमोनियम क्लोराईड. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते? ते पेसमेकर जे आहे हे हृदयाच्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते. USB चे विस्तारित रूप काय आहे? USB विस्तारित रूप म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बटरफ्लाय ही संज्ञा का स्विमिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागाअंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद करण्यात आली आहे? तर भाग 4 मध्ये का मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर भारतात नाही का 49 रामसर स्थळे आहे. हे दिवसेंदिवस नाही का वाढत चाललेले आहे. तुम्ही करंट अफेअरकडे लक्ष द्या यासाठी. पुढील प्रश्न, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? तर शुक्र याला पृथ्वीची बहीण म्हणून ओळखले जातात. राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF ची स्थापना कधी करण्यात आली? याची स्थापना 1948 साली स्थापन करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महत्त्वाचे काही GKचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. मित्रांनो, आपली व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वारंवार आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील.
आपण नक्की मित्रांनो यानंतर नक्की पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.